नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील वर्गीकरण हा घटक बघणार आहोत। बघा, वर्गीकरणामध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात। काही प्रश्नांमध्ये संख्या दिलेली असतात, काही प्रश्नांमध्ये शब्द दिलेले असतात। त्यावर आपल्याला काय करायचं असतं, ते प्रश्न सोडवायचे असतात। आता बघा, याच्यामध्ये गटात न बसणारे पद 4 घटक दिलेले असतात। त्याच्यापैकी 3 घटक समान असतात, म्हणजे एकमेकांशी रिलेटेड असतात, आणि एक घटक त्या तिघांपेक्षा वेगळा असतो, तोच आपल्याला ओळखायचा असतो। यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, बऱ्याच संख्यांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे। चला तर मग बघूया प्रश्न। बघा, गटात न बसणारे पद लिहा। 171, 119, 851, 145। आता या संख्यांमध्ये 851 ही मूळ संख्या आहे आणि बाकी सगळ्या संयुक्त संख्या आहेत, म्हणून मी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। बघा, आपण आपल्या या चॅनलवर 1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्यांचा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघा, म्हणजे तुमच्याही लक्षात येतील मूळ संख्या। पुढचा प्रश्न बघा, 23, 17, 41, 51। बघा, यामध्ये 23, 17 आणि 41 या मूळ संख्या आहेत। 51 ही संयुक्त संख्या आहे, म्हणून मी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 51। आपल्या मूळ संख्या पाठ असणं खूप गरजेचं आहे, कारण परीक्षेमध्ये मूळ संख्यांवर प्रश्न विचारलेच जातात। त्यामुळे सर्वांनी सुट्टीमध्ये मूळ संख्या, त्रिकोणी संख्या या संख्या पाठ करायच्या आहेत। बघा, 0.0025, 0.000049, 0.000025, 0.000049। आता बघा, इथे 0 एकच आहेत। आता वर्ग संख्यांचं एक सांगते, 25 हा 5चा वर्ग आहे, पण इथे एकच 0 आहे, त्याच्यामुळे ही वर्गसंख्या येणार नाही। आता याच्यामध्ये बघा, 0 पॉईंट, इथे 2 0 आहेत, त्यातलं काय घ्यायचं, 1 0, आणि 49 हा 7चा वर्ग आहे, म्हणून इथे काय 7चा वर्ग संख्या। आता इथे बघा, 0.0, हे 2 0 आहेत, 1 0 घ्यायचा, आणि हे 5, म्हणजे हा 5चा वर्ग आहे। इथे बघा 0, इथे 4 0 आहेत, मग इथे 2 0 घ्यायचे, आणि 49 हा 7चा वर्ग आहे। मग या सगळ्या वर्गसंख्या आहेत, पण ही मात्र वर्गसंख्यामध्ये बसत नाही, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। बघा, पुढच्या संख्या 63,550, 90,047, 81,443, 72,551। आपण जर या संख्यांची बेरीज करूया, बघा, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 17, 18, 19, 19 आणि 0 19च। मग या सगळ्या संख्यांची बेरीज झाली 19। या संख्यांची बेरीज बघूया, 9 आणि 7 16, 16 आणि 4 20, या संख्यांची बेरीज येते 20। 8 आणि 1 9, 9 आणि हे 8 पकडूया आपण, 9 आणि 8 17, 18, 19, 20, यांची पण बेरीज झाली 20। आता बघा, 7 8 9, 9 आणि 5 14, 14 आणि 5 19, 19 आणि हा 1 20, यांची बेरीज सगळ्यांची आली 20, आणि याची आली 19, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। बघा, प्रश्न 5वा जर आपण निरीक्षण केलं, 4389, 9834, 8734, 8943। तर बघा, ही संख्या वेगळी आहे, कारण बघा, या तीनही संख्यांमध्ये बघा 3 4 8 9चा संख्यांचा वापर आहे, 3 4 8 9। मग इथे पण बघा, 3 4 8 9, 3 4 8 9। मग इथे मात्र बघा, 3 आहे, 4 आहे, 8 आहे, पण 9 नाही आहे, म्हणून ही संख्या काय आहे, वेगळी आहे। बघा, या पद्धतीनं असेच प्रश्न खूप सोपे असतात, फक्त समजून घ्यायचं आणि नीट निरीक्षण करायचं, म्हणजे याही प्रश्नांचे मार्क्स आपल्याला नक्की मिळतात। हेही प्रश्न आपल्याला सोप्या रीतीने सोडवायला येतात। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गीकरणामधील गटात न बसणाऱ्या संख्या बघितलेल्या आहेत। आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।